कुंदे बी आयोजित हा चषक आपण पाहतोय आणि थोड्याच वेळामध्ये विकासाचे वारे शांताराम मोरे अर्थात ज्यांनी विजयाची हॅट्रिक संपादन केली, अर्थातच या भिवंडी विधानसभेचे भाग्य विधाता म्हणून ज्याची ओळख आहे, अर्थातच कार्यसम्राट दमदार आमदार शांतारामजी मोरे साहेबांचा शुभागमन थोड्याच वेळामध्ये होणार आहेत. आपण सर्वजण त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी तत्पर राहाल अशी अपेक्षा करतोय आणि मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच या मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय या कुंदे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अर्थातच देवीदासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला तर आपण यापुढे आणि आपलं हे मंच आपल्या गावचं आहे, हे व्यासपीठ आपलं आहे आणि या व्यासपीठावर येणार प्रत्येक व्यक्तीचं आदर तिथे मान सन्मान करणं ही परंपरा आहे. आणि भारतीय संस्कृती जोपासत असताना अतिथी देवो भव ही संस्कृती जोपासत असताना आपण पाहतोय जय बजरंग कुंदे संघ त्यांच्या वतीने ही साकारणारी स्पर्धा आणि त्यांच्या मंचावरती येणार प्रत्येक व्यक्तीचं आदर सत्कार मान सन्मान करणं हे देखील लाजमी आहे. आणि त्यांचा आदर सत्कार करताना आपण पाहतोय राहुलजी पाटील यांच्या शुभास हा शुभ सन्मान केला गेला. तुर्तास मी थांबतो एका इनिंगसाठी आणि आमचे गुरुवर्य अर्थात संजयजी पाटील सरांना मी विनंती करतोय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू संदीप, धन्यवाद. आपण मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल कमिटीचे आणि दोन्ही समालोचकांचे माझे मित्र प्रवीणजी शिंदे असतील आणि संदीपजी पाटील यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दरम्यानच्या काळात या ठिकाणी जनार्दनजी सेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान अगदी काही क्षणातच या ठिकाणी आपल्यामध्ये प्रमोदजी पवार पत्रकार मित्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असलेले पत्रकार मित्र प्रमोदजी पवार आणि त्यांच्या सोबतीला मिलिंदजी कांबळे, त्याचप्रमाणे मंगेश जाधव, रुपेश जाधव आणि महेशजी ठाकरे अगदी काही क्षणात आपल्यामध्ये येत आहेत. त्यांचं जय बजरंग बी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील अतिशय महत्त्वाचा सामना काही क्षणातच सुरू होतोय, तो म्हणजेच एका बाजूला पाहू शकतो आपण शिरोळे विपक्षात कोण शिरोळे आणि जय बजरंग खरिवली या दोन मातब्बर संघांमध्ये अगदी काही क्षणामध्येच सामन्याला सुरुवात होते. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत सन्माननीय प्रमोदजी पवार, पत्रकार मित्र आपल्या सगळ्यांचे सुपरिचित असलेले प्रमोदजी पवार साहेब, त्याचबरोबर त्यांच्या संगतीने पाहायला मिळतात मिलिंदजी कांबळे, त्याचबरोबर रुपेशजी जाधव, आर्यन ग्रुप अंबाडी आणि महेशजी ठाकरे हे आपल्यामध्ये छोटीशी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्यामध्ये आत्ताच ज्यांचं आगमन झाले ते म्हणजे प्रमोदजी पवार साहेब, पत्रकार मित्र आपल्या सगळ्यांचे सुपरिचित असलेले एक चांगलं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर त्यांच्याच साथीने मिलिंदजी कांबळे साहेब, रुपेशजी जाधव, आर्यन ग्रुप अंबाडी आणि त्याचबरोबर महेशजी ठाकरे यांचं सगळ्यांचं सस्नेह मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू दुष्यंत यांचा उजव्या एसटीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि पंच वाईट घोषित करतायत या चेंडूला. एकने या ठिकाणी धावफलकाचा श्री गणेश केला जातोय. खरिवली संघ आता मात्र पुढे टाकलेला चेंडू, लॉप केला चेंडू, थांबणार नाही. इनबिल्ड फास्ट चेंडू, वन बाउन्स वर दी रोप, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, बॅटची इनरेज घेतली, धावबाची संधी होईल का नाही.
निर्धाव चेंडूची सांगता दरम्यान करण आणि अजय ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय दुष्यंत, एक अनुभवी गोलंदाज, शिरोळे संघाचा मातब्बर असा अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा लॉप केला चेंडू लो कव्हर रिजन मध्ये जातोय. 3 षटरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि आता मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत. सहजगत्या 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी. 2 धावफलक पुढे जाताना पाहत 7 वर जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी आता सुरुवातीच्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच करण आणि अजय यांच्या माध्यमातून. दुष्यंत षटकातील पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू सरळ बॅटने गोलंदाजाच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. षटकार. या 6 धावाने आता मात्र धावफलक खूप वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतोय. बिनबाद 13 महागडं षटक. दुष्यंत पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला. टॉपेज लागते. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये झेल पकडला जातोय. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी खरिवली संघाचा. करण बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकता आदेशला जाताना धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर लागले गेलेत. पहिला गडी बाद झालाय करणच्या रूपाने, म्हणजे दुष्यंतने या ठिकाणी कुठेतरी पुनरागमन केलंय. षटकार मारल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर देत असताना करणला या ठिकाणी माघारी धाडलेला आहे. आदेश आलाय नवीन फलंदाज, सामना करेल दुष्यंतचा. दुष्यंतला यश मिळतंय. शिरोळे संघाला या ठिकाणी यश प्राप्त होतंय. पहिलं यश मिळालं या ठिकाणी. धावफलक एक चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजे खरिवली संघाचा. 13 वर 1. दुष्यंत पुन्हा एकदा. आत्ताचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूला स्क्वेअर कट करायचा होता, परंतु संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू दरम्यानच्या काळात पंच इशारा करतायत की षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या 13. 1 गडी बाद 13. संमिश्र षटक म्हणावं लागेल. कुठल्याही संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं नाही, कारण सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितच दुष्यंतवर आक्रमण झालं होतं खरिवलीच्या फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवर या ठिकाणी चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं ते दुष्यंत मानकर यांचं. करण सारखा एक खंदा फलंदाज माघारी परतलाय. आता मात्र भिस्त आहे ती अजय आणि आदेश या 2 फलंदाजांवर. बघूया गोलंदाजाला कुठला गोलंदाज वापरला जातोय दुसऱ्या षटकासाठी. प्रशांत येतोय. शांत स्वभावाचा प्रशांत गोलंदाजी मार्कवर आलाय, परंतु गोलंदाजी शांत करून चालणार नाही. गोलंदाजी तिखट करावी लागेल. भेदक मारा करावा लागेल या ठिकाणी प्रशांतला. नावामध्ये जरी शांतता असली तरी मात्र गोलंदाजी तिखटच करावी लागेल. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना दिसतोय. सामना करेल अजय. लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. फुलटॉस म्हटलं की खरं तर फलंदाजाचे डोळे विस्पारले जातात. सगळ्यात सोपा चेंडू खेळण्यासाठी समजला जातोय आणि तो फुलटॉस या ठिकाणी अजयला मिळाला. अजय हा सलामीला आलेला. आता मात्र त्याची नजर स्थिर झालेली आहे आणि पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी षटकार मात्र खेळतोय. आताचा चेंडू प्रशांतचा चेंडू अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मयूरच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल या ठिकाणी. 20 वर जाऊन पोहोचलाय धावफलक. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. जय बजरंग खरिवली संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली गेली ती 20. 1 गडी बाद 20. बाद होणारा फलंदाज करण.
पुढे सरसाव स्टेप आउट करून खेळायचा होता, परंतु चांगला चेंडू हाताळला गेला. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, परंतु संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षक ओमकारच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. आणि आता मात्र लॉप केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून होते चुकी. झेल सुटतोय. सहज सोपा झेल सोडला जातो. या ठिकाणी जीवदान मिळतं या ठिकाणी अजयला. दरम्यान एकच धाव मिळते, जीवदान मिळतं या ठिकाणी आदेशला. एकने धावफलक पुढे जाताना दिसला, तो म्हणजेच 21 वर. एक गडी बाद 21. षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो या ठिकाणी गोलंदाज प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालाय. रिव्हर्स स्वीप माग खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत निघून जातोय. सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. शांतीनगर दाभाड संघाचा संघनायक लॉट्स पाडायचे आहेत, तरी आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. शांतीनगर दाभाड संघाचा संघनायक. पुन्हा एकदा चांगला चेंडू पंचांकडे अपील केले जाते, दात मागितली जाते. दरम्यान षटक संपतोय. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 25 वर. एक गडी बाद 25. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. चार षटकांची लढत आपल्यामध्ये आताच काही क्षणामध्ये या ठिकाणी पाहुणे उपस्थित आहेत. त्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. कैलासवासी विवेक अशोक आगिवले व कैलासवासी चेतन रामचंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ जय बजरंग बी चषक 2024 मध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय प्रमोदजी पवार साहेब, पत्रकार मित्र, आणि त्यात बरोबर त्यांच्या जोडीला आलेत मिलिंदजी कांबळे साहेब, रुपेची जाधव, आर्यन ग्रुप अंबाडी आणि मैजी ठाकरे. या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मी सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. अतिशय महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहत आहात. एका बाजूला पाहायला मिळते ती म्हणजेच शिरोळे संघ, त्यांच्या विपक्षात जय हनुमान खरिवली हा संघ. मयूरचा पहिला चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. हवेमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. पुढे येतो, चेंडूला उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावफलक पुढे गेला 27. दरम्यान या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते ग्रामस्थांपैकी नारायणजी ठाकरे यांना विनंती अशाला आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. दरम्यान सहज सोपा झेल या ठिकाणी पकडला जातोय. अजून एक फलंदाज फेल होताना दिसतोय, तो म्हणजेच मला वाटतंय आदेश. बॅक टू द डगआउट. तर या ठिकाणी ड्रॉ केला होता आता नुकताच, आणि ज्या ठिकाणी विजयी संघाला बाय मिळणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आता प्रयत्न पाहायला मिळतील. सोने पे सुहागा चालू असलेल्या सामन्यामध्ये जो विजय होईल तो अंतिम मॅच मध्ये आज खेळताना पाहायला मिळेल. तर यानंतरचा होणारा सामना असेल जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये शांतीनगर दाभाड. तर यानंतरचा होणारा सामना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 27 धावा, 2 गडी बाद 27. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक गडी बाद करताना यश आले. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाले आणि हो, अजून एक गडी बाद होतो या ठिकाणी, तो म्हणजेच खरिवली संघाचा ऋतिक आल्या पावली माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 0वरच माघारी परततोय. सुंदर असं देखणं आयोजन, आणि त्या देखण्या आयोजनातील आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. सर 3 दिवस या ठिकाणी पंचांची कामगिरी असेल, आमची ओम साई मूवीजची कामगिरी असेल, अतिशय उत्कृष्ट अशी सर्वांनी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. जे प्रेक्षक आम्हाला
मैदानावर आहेत, जे यूट्यूबच्या माध्यमातून, ओम साई मूवीजच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात, आम्हाला पाहतात, त्यांचं आम्ही सस्नेह मनपूर्वक सरसे स्वागत करत आहोत. दरम्यान पुन्हा एकदा हॅट्रिक प्राप्त करतो या ठिकाणी मयूर. वा, 3 चेंडूवर सरळ 3 विकेट प्राप्त करताना मयूर दिसतोय. पण माझे सहयोगी स्कोरर महेशजी शेलार मला सांगतायत की स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर खूप चांगला स्कोर पाहायला मिळत होता, परंतु या ठिकाणी मात्र शिरोळे संघाने खूप चांगलं कमबॅक केलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. सलगच्या 3 चेंडूवर मयूर या ठिकाणी 3 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. आता मात्र ही विकेटची गलती थांबवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय मनोज आलाय. मनोज कशा प्रकारचे फलंदाजी करतोय आणि अजयला कशा प्रकारे साथ देतोय हे बघण्यासारखं राहील. मला वाटतं डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहायला मिळेल. डाव्या हाताच्या फलंदाजांचा विचार केला तर एक चांगलं शैलीदार फलंदाजी त्यांची पाहायला मिळते आणि या मैदानाचा विचार केला तर डाव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं सहाय्य करणारं मैदान हे पाहायला मिळतंय. चारी बाजूने समतोल असलं, सारखं असलं तरी मात्र त्या बाजूला थोडासा जमिनीला उतार असल्यामुळे चेंडू जेव्हा ऑन साईडला मारला जातोय त्यावेळेस खूप वेगाने सीमारेषेकडे ट्रॅव्हल होत असतो. चांगला चेंडू पुन्हा एकदा मयूरचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडूला गती दिली नव्हती. थोडासा बॅकफुटला जात फक्त खेळून काढण्याचा प्रयत्न केला. 1 धावेने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली. आता मात्र स्ट्राईकवर आणलाय तो सलामीला आलेला फलंदाज अजय. सामना करेल तो मयूरचा. या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या होत्या. आता मात्र विचार केला तिसरं षटक मार्गात असताना तिसऱ्या षटकाचा मला वाटतंय 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकाचा विचार केला तर 28 धावा म्हणजे 3 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद करण्यात यश आलंय. पुढे सरसावत चेंडूला लॉप केलाय. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा आक्रमण होतंय. चेंडू जाऊतो आउट ऑफ दी पार. येतोय षटकार. वरून आता मात्र या षटकाराने धावफलक 34 वर नेऊन ठेवलाय. म्हणजे कुठंतरी उत्तरार्ध झाला हा मात्र पुन्हा एकदा खरिवलीच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. निश्चितच पूर्वार्ध हा पूर्णपणे पाहायला मिळत होता तो म्हणजेच आपल्याला खरिवली संघाच्या बाजूने, परंतु उत्तरार्ध मात्र या ठिकाणी खरिवली संघाने बाजी मारले. पूर्वार्ध शिरोळे संघाच्या नावावर राहिला. या ठिकाणी काहीच क्षणामध्ये विद्यमान आमदार माननीय श्री शांतारामजी मोरे साहेब यांचं शुभागमन होत आहे. तर आयोजकांनी आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या इथे येऊन थांबायचं आहे त्यांचं स्वागताकरिता या ठिकाणी. तर विनंती आहे गावातील ग्रामस्थ उपस्थित असतील कुंदे गावातील त्यांना देखील विनंती आहे की आपण क्रीडानगरीमध्ये दाखल व्हा. नुकतंच या ठिकाणी काही क्षणामध्ये विद्यमान आमदार ज्यांनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विकी म्हात्रे, जय म्हात्रे, अमित शेलार, किरण म्हात्रे, नीरज म्हात्रे सर्वांनी मंचासमोर या. ज्यांची नावे मी घेतले त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी या. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव. शेवटचं हाणामारीचं स्लॉग वरचं षटक आतळलं जाते. गोलंदाज आलंय. गोलंदाजी मार्कवर सुशांत आलंय. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता दाखव टप्प्याचा चेंडू. चेंडूला पूल केलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एकच धावेवर समाधान मानतोय अजयला या शेवटच्या 4 चेंडूवर स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची दिसते कारण सलामीला आलाय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. 2 मिनिटं जरा मॅच अंपायर 2 मिनिटं फक्त. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आदरणीय शांताराम तुकाराम मोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतं ज्यांनी नुकतीच आमदार पदाची हॅट्रिक पूर्ण केली. विकासाचे वारे शांताराम मोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे या क्रीडानगरीमध्ये. जय बजरंग चषक 2024 मध्ये ग्रामस्थ मंडळ कुंदेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तिसऱ्यांदा
रामजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या क्रीडा नगरीमध्ये, या कुंदे नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठिकाणी आपल्या मंचावरती उपस्थित होत आहेत विकासाचे वारे माननीय श्री शांतारामजी मोरे साहेब. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. स्कोर किती झालाय बघ ना. तर पण 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. आताच आपल्यामध्ये आगमन झाले ते सन्माननीय कार्यसम्राट आमदार, आपले आमदार शांतारामजी मोरे साहेब सदिच्छा भेट देण्यासाठी आत्ताच आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांचं सस्नेह मनपूर्वक जय बजरंग बी चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे. एका बाजूला पाहू शकता आपण शिरोळे संघ, तर त्यांच्या विपक्ष खरिवली संघ, या दोन मातब्बर संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ मार्गात असताना धावफलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 35 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आत्ताच आगमन झालं आपल्यामध्ये कार्यसम्राट आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, आणि लगेचच त्यांच्याच नावाची दुसरी व्यक्ती आमच्या गावातली समस्त ग्रामस्थ शांतारामजी म्हात्रे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. येतोय उत्तुंग षटकार. या षटकाराचा नंतर धावफलकाचा विचार केला तर 41ला 4 अशी परिस्थिती एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच खरिवली संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोप केलाय. 1 मोर विकेट. गॅप मधून षटकार कडक. पाटील केळठण हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. दरम्यान या ठिकाणी मोरणी गावचे जे एक चांगलं व्यक्तिमत्व कोंडीरामजी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व, यांचे ते भाऊजी कोंडीरामजी शेलार शिंदे साहेब यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये. या 2 षटकाराने धावफलकाचा विचार केला तर उत्तुंग असा भरारी घेताना 47 धावांवर जाऊन पोहोचलाय. 4 गडी बाद 47 अशा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक, मला वाटतं एका चेंडूचा खेळ शिल्लक असावा. शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. सामना करेल अजय सलामीला आलेला फलंदाज. खूप चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारायचा होता. पॉईंट रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 50 पूर्ण होईल का? आणि हो, 50 या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता मात्र चौथीच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. दरम्यान या ठिकाणी कोंडीराम दादा शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादा, आपण आलात, आपलं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय.
तर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. शांतीनगर दाभाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ यजमानी असेल, अर्थातच कुंदे बी संघ. जय बजरंग कुंदे बी संघ या सामन्याचा नाणेफेक करण्याकरता मी आमंत्रित करेन आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार विकासाचे वारे शांतारामजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि त्यांच्या समेत प्रमोदजी पवार आहेत, रुपेशदादा जाधव आहेत, मिलिंदजी कांबळे साहेब आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आमच्या समेत जॉईन व्हायचं. चला दोन्ही संघाचे कर्णधार. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. विद्यमान आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रमोदजी पवार साहेब यांना देखील विनंती करेन. मिलिंदजी कांबळे आहेत, रुपेशदादा जाधव आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करेन दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याकरता तुम्ही टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. एक चांगला सामना तिसऱ्या फेरीतील आपण पाहणार आहोत. यजमानी संघ आहे कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये दाभाड संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चित एक स्पर्धेची गोड आठवण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर नाणं आपण पाहतोय एक बाजूने महाकाळ इंटरप्राइजेस आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय जय बजरंग कुंदे. हा टॉस आगळा वेगळा बनवला गेला या स्पर्धेकरिता. असा कॉल दिलाय आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल सन्मानाने आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती बसायचं, व्यासपीठाची शोभा वाढवायचे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. दोन्ही संघाने या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या गेल्यात. टीम शांतीनगर नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. दोन सामन्यामध्ये जबरदस्त आपण विजय साकारलाय. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. समोरचा संघ यजमानी आहे, घरच्या मैदानावरती समोरचा संघ खेळणार आहे. अशा संघाच्या विरोधात खेळत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. गणेश जाधव ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि शरद जाधव एक सिनियर प्लेअर तुमच्या टीम मध्ये आहे. भावेश पाटीलची बॅट देखील चांगल्या पद्धतीने तळपले. जर इथे तुम्ही विजय साकारलात तर अंतिम क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचणार आहात. तर संघाच्या काय अपेक्षा असतील? केलं तेच केलं बघ. टीम जय बजरंग कुंदे बी नाणेफेकी जिंकली असती काय स्वीकारलं असतं? 17 आम्ही फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायचे, किती धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल? 40-45. धन्यवाद. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्स मधून टीम शांतीनगर ऑन द टॉस अँड डिसाइड टू फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स संदीप पाटील सर. थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच संजयजी पाटील सर आणि प्रवीणजी शिंदे सर यांचं मी आभार व्यक्त करेन. नुकतंच आपल्या या मंचावरती ज्यांचं शुभागमन झालं, अर्थातच या भिवंडीचं शिवसेनेचं तख्त ज्यांनी राखलं, अर्थातच भिवंडी विधानसभेचे ग्रामीणचे कार्यसम्राट दमदार आमदार, अर्थातच विकासाचे वारे शांताराम मोरे साहेबांचं शुभागमन झालं या मंचावरती आणि त्यांचं जय बजरंग कुंदे बीच्या वतीनं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आपल्या येण्याने हे व्यासपीठ हे मंच अतिशय सजलं गेलं आणि आपल्या येण्याने मात्र या व्यासपीठाला या स्पर्धेला 4 चांद लागले गेलं. संदीप, पाहुण्यांना पुढे पण कार्यक्रमासाठी जायचंय, त्याकरिता आपण त्यांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सातत्याने या गावावरती त्यांचं अमाप प्रेम असतं. दरवर्षी या स्पर्धेला लाख मोलाचं योगदान लाभत असतं आणि नुकतंच आमदारपदी ज्यांची नेमणूक झाली, खूप मोठ्या फरकाने त्यांनी विजय प्राप्त केला. तब्बल 58,000 मतांनी त्यांनी विजय साकारलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण साहेबांचं विकास कार्य त्या पद्धतीचं होतं आणि त्यामुळेच त्यांना विजयाची डंका फुंकता आली. सलग तिसऱ्यांदा त्यांनी विजय पत्करला. कुंदे गावाकरिता त्यांनी 17 कोटीचा निधी दिलाय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणून म्हटलं जातं विकासाचे वारे शांताराम मोरे आणि त्यांचा या ठिकाणी शाही सन्मान करणार आहोत. या गावचं युवा नेतृत्व राहुलजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थात जय बजरंग बी कुंदे संघाला विनंती असेल की आपण मोरे साहेबांचा अगदी थाटामाटामध्ये इथे शाही सन्मान करायचा आहे. सुभाषदादा पाटील असतील, बजरंगदादा असतील, सर्व खेळाडूंनी मंचावरती या साहेबांचा या ठिकाणी शाही सन्मान करायचा आहे. ज्या कुंदे गावासाठी 17 कोटीचा निधी ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झाला, त्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत सन्मान होतोय. नक्कीच आपण पाहिलं तर विजयाचे हॅट्रिक पूर्ण करणार हे व्यक्तिमत्व आदरणीय शांतारामजी मोरे साहेब. राहुलजी पाटील, आपण देखील या. आपलं देखील फार मोठे योगदान आहे साहेबांच्या विजयामध्ये. आपला देखील सिंहाचा वाटा आहे. राहुलजी पाटील, खूप सारी मेहनत त्यांनी इलेक्शन परेडमध्ये घेतली होती साहेबांकरिता. दिवस रात्र एक त्यांनी देखील केला होता. या गावचा युवा नेतृत्व राहुलजी पाटील आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी साहेबांचा सत्कार करत असताना धन्यवाद साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. त्यानंतर स्वागत सन्मान आपण करणार आहोत. अगदी माननीय श्री विवेक भाऊ पंडित यांचे अगदी जवळचे सहकारी आणि आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, युवा डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले हे व्यक्तिमत्व प्रमोददादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
एक जबरदस्त पत्रकार देखील आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. राहुल दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते प्रमोदजी पवार साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. प्रमोददादा पवार सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्व यंग ब्रिगेडच्या पाठीमागे असतात आणि सातत्याने विकास कामं त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत असतात. अगदी वाडा ते भिवंडी रस्त्याचा जर मनावरती कोणी घेतला असेल तर प्रमोददादा पवारांनी घेतलं. त्याचनंतर आपण स्वागत सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आर्यन ग्रुप्स फाउंडेशनचे मेंबर माननीय श्री रुपेशदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. अंबाडी येथील एक युवा नेतृत्व, त्यांचं स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रुपेशदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. रुपेशदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. हे देखील युवकांच्या प्रेरणास्थान आहे. युवकांच्या सातत्याने ते पाठीमागे उभे राहून युवकांना प्रोत्साहन करत असतात, असं हे व्यक्तिमत्व आपण या मंचावरती पाहतोय. रुपेशदादा जाधव, त्यांचा स्वागत सन्मान राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. महाराष्ट्राची परंपरा या स्पर्धेमध्ये जोपासली जाते. मायेची श्वाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पाहुण्यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जातोय. एक युवा नेतृत्व आपण पाहतोय. अंबाडी गावातील माननीय रुपेशजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. त्याचनंतर या सर्वांच्या पाठीमागे उभे राहणारे, सातत्याने सर्वांना सहकार्य करणारे मिलिंदजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अनेक वर्ष या व्यक्तिमत्वाने देखील समाज कार्यामध्ये उंच भरारी घेतली. मिलिंदजी कांबळे साहेब आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण शाही सन्मान करत आहोत आयोजकांच्या वतीनं. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मंडळ आपल्या स्वतःचे आभारी आहेत. आणि त्याचनंतर वन खात्यामध्ये कार्यरत असलेले कोंडराम शिंदे, जे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे भाऊ जे आहेत आणि मोरणी गावचे आहेत, त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जे वन खात्यामध्ये वनपाल या पदावरती कार्यरत आहेत आणि त्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान होतोय. एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे, शिंदे साहेबांच्या अगदी जवळचे रिलेटिव्ह आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आदरणीय कोंडरामजी शिंदे साहेब यांचा. सर्व मान्यवरांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि त्यानंतर स्वागत सन्मान आपण करत आहोत. केल्टन गावून या स्पर्धेला ज्यांनी सदिच्छा भेट दिली आणि या ठिकाणी आपण रोशनजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आपण करत आहोत. केल्टन गावचं युवा नेतृत्व आणि राहुलदादा पाटील यांचे अगदी जवळचे सहकारी मित्र, त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान आपण पाहत आहोत. या मंचावरती आयोजकाच्या वतीनं केला जातोय. धन्यवाद रोशनदादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक आपल्याला सतत आभारी आहेत. त्याच्यानंतर माननीय श्री पंकजजी तुंगारे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. पंकजजी तुंगारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी आमदार साहेबांच्या जवळचं व्यक्तिमत्व, सातत्याने 24 तास त्यांचा पाठी राख्या म्हटलेला तरी वावगं ठरणार नाही असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. पंकजजी तुंगारे साहेब यांचा आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मंडळ आपल्या सतत आभारी आहे. त्यानंतर महेश ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. महेशजी ठाकरे या स्पर्धेनिमित्त त्यांची देखील हजेरी लागली आणि त्यांचा देखील याच ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान करत आहोत. निश्चितपणाने अनेक विकासाचे कार्य आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून सातत्याने आपल्या भिवंडी ग्रामीणमध्ये पाहायला मिळत असतात. महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करणार हे व्यक्तिमत्व आपण या मंचावरती पाहतोय. तब्बल 58,000 मतांनी विजयी झालेले व्यक्तिमत्व, विजयाचे हॅट्रिक संपादन करणार हे व्यक्तिमत्व आणि आज या कुंदे नगरीमध्ये या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल निश्चितपणाने साहेबांना आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊयात. त्यानंतर या ठिकाणी जाऊयात मॅचकडे, जिथे मॅच आपण पाहतोय एक रंगतदार मॅच. शिरोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ खरिवली, हे दोन्ही संघ आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळत आहेत आणि तिथे मात्र माझे सहकारी समालोचक मित्र संदीप पाटील इथून त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्या झोन चेंडूवरती 2-2 धावा आल्या. तिसरा चेंडूवरती झेल सोडल्यानंतर पाहावं लागेल, हा षटकार तर नक्कीच ठोकला होता, मात्र त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर डेड चेंडू आलाय. या क्रिकेटमध्ये किंवा या मैदानावरती ज्या वेळेला लाईनला जर चेंडू स्पर्श झाला तर मात्र तो डेड चेंडू घोषित केला जातो आणि त्याच प्रकारे हा चेंडू देखील डेड घोषित केलाय. मात्र झेल सोडल्यानंतर
नंतर त्याचनंतर आमच्या इथनं रजा घेताना आपण पाहतो आमचे प्रमुख अतिथी अर्थातच शांतारामजी मोरे साहेब आणि प्रमोदजी पवार साहेब असतील सर्व बॅटची एज घेतली आणि चेंडू मात्र लॉंगस्टॉप रिझनला फरार झाला 4 धाव्यांसाठी. सध्या तरी ओमकार मानकरची जी झेल सोडली आहे आदेश पाटील यांच्या हातामधून हा चेंडू निसटला गेला. मात्र मी तर कुठेतरी म्हणेन की आदेश पाटील यांनी मोठी चुकी केली आहे. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारल्यासारखं झालंय. कारण ओमकार मानकर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला काय प्रकारे बरसला होता. यानंतर अगोदरच्या चेंडूमध्ये देखील षटकार आला असता मात्र तो कुठे लाईनला स्पर्श झाला आणि हा चेंडू देखील इट्स अ वाईट चेंडू, इनलिगल चेंडू आहे. लीगल चेंडू पुन्हा एकदा प्रस्थापित करावा लागेल. खऱ्या अर्थाने ओमकार मानकरची झेल सोडली आहे. मित्र म्हणे झेल सोडली की मॅच सोडली आहे. येणारा वेळ येणारा काळ सांगून जाईल. ओमकार मानकर आक्रमक खेळाडू आहे. पहा पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते आणि आता प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात देखील केली आहे. लॉंग ऑफ रिझन मधून हा चेंडू मात्र वन बाउस, एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मध्ये पाहू शकाल अगदी स्टेप आउट झाले होते आणि बॅटला अगदी मेरिट मध्ये घेतला. स्टेप आउट झाले, त्यांना माहित होतं खाली क्षेत्र आहे आणि बॅटचा स्प्रोबा अगदी अगोदरच त्यांनी निश्चित केले होते की लॉंग ऑफचं क्षेत्र निवडायचं आणि त्या प्रकारचा हा फटका सजवला गेला. आदेश पाटील म्हणत असतील की कुठेतरी मी झेल सोडली नाही तर ही महत्वाची विकेट सोडली आहे. ओमकार मानकर सध्याच्या स्थितीला मिस्टर कन्सिस्टंट मी ज्यांना नेहमी संबोधत असतो, अतिशय आक्रमक खेळाडू आहे. पहा पुन्हा एकदा मिस, फटका मात्र अगदी दमदार पाहायला मिळतो. इट्स अ बाउंड्री रोफ. फटका अगदी स्लॉट मध्ये होता, त्या फटक्याला पाठवून दिलं गेलं. इट्स अ बाउंड्री रोफ. दुसऱ्या प्लॉट मध्ये षटकार. आदेश पाटील वारंवार मला चर्चा करावी लागेल कारण महत्वाची झेल होती. जर या अगोदर चेंडू जर तो वायरीला टच झाला नसता तर देखील तो अजून एक षटकार आला असता. मात्र आतापर्यंत 19 धावा, 5 चेंडू फेस केलेत ओमकार मानकर. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. काय अफलातून फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पहा, लाजवाब फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा देखना नजाकत भरलेला फटका सजवला. इट्स अ बाउंड्री रोफ, चौकार. सन्मानी जनार्दनजी शेलार साहेब आपण या हे मंच आपली वाट पाहत आहे आणि राहुलजी पाटील हे देखील आपली वाट पाहत आहे. आपण या जनार्दनजी शेलार साहेब आपण या आपलं मंच वाट पाहत आहे. सरचे स्वागत असेल आपलं. आणि पहा काय अफलातून फलंदाजी केली आहे. ऋतिकवरती आक्रमण केलं गेलं. फलंदाज ओमकार मानकरच्या बॅटमधनं मी नेहमी म्हणत असतो ओमकार मानकर म्हटला तर मिस्टर कन्सिस्टंट आणि मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्यासाठी तो माहीर आणि जाणला जातो. मात्र सध्या तो कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव देखील जाणवत होता. मात्र या सीझनमध्ये दुसरा सामना खेळताना आपण पाहतो या मैदानावरती सभोवताली फलंदाजी करतोय आणि आपल्या बॅटची ताकद, आपल्या बॅटची धार नक्कीच या मध्ये दाखवत असताना अफलातून इनिंग पेश केली आहे. समोर जर पाहायला गेलं तर सतीश चव्हाण अतिशय आक्रमक खेळाडू आहे. मात्र त्याच्या बॅटला अजून सूर गवसलेला नाही आहे. मात्र मी म्हणेन की सध्या संघामध्ये दुष्यंत मानकर असतील, नीरज मानकर, सर्वच महत्त्वाचे खेळाडू, प्रशांत असेल, सर्व संघामध्ये आज खेळाडू दाखल आहेत. आणि मी म्हणेन की या सर्व ज्या वेळेला एकत्रित संघामध्ये उपस्थित असतात त्यावेळेला शिरोली संघ हा नेहमीच वेगळ्या उंचीवरती हा आपला खेळ दाखवत असतो. आणि खऱ्या अर्थाने आता मात्र सुरुवात केली आहे या डावाचा आगाज प्रारंभ, शुभारंभ, सुरुवात जी केली आहे ओमकार मानकरने अफलातून
18 चेंडू 28 धावा हे समीकरण असेल. हे समीकरण जर आता सामोरं जाण्यासाठी सतीश चव्हाण आलेत. 9.33 ची सरासरी सध्या गाठावी लागेल. प्रतिषटक 9.33. समोर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय गोलंदाज करण पाटील आलेत. एक अनुभवी खेळाडू आहे संघाचे, मात्र त्याला आता कुठेतरी या षटकामध्ये विकेट मिळवून द्यावे लागतील. मिस टाइम फटका आहे, मात्र 9 मासल्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फटका अगदी पॉवरफुल खेळायचा होता. पहा, गुड रन बिटवीन द विकेट. ओमकार मानकर चित्त्याची चपलाई दाखवली गेली आणि हरणाचा वेग या चेंडूवरती दाखवला आणि मात्र ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा सहज आणि सोप्या पद्धतीने यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट दाखवताना मात्र मोरिया स्पोर्ट्स शिरोली संघ. सतीश चव्हाण कुठेतरी झगडतोय, आपल्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न तर करतोय, मात्र त्याला बॅट आणि चेंडूमध्ये सूर गवसत नाही आहे. मात्र मी म्हणेन दुष्यंत मानकर सारखा अतिशय आक्रमक खेळाडू या संघामध्ये आहे, त्याला कोणत्याही सरावाची आवश्यकता नाही आहे. जेव्हा दुष्यंत मानकर विदाऊट प्रॅक्टिस देखील मात्र चांगल्या प्रकारे फटकेबाजी नेहमीच करताना आपण पाहिलं आहे. कोण विसरेल ती ओम साई क्रिकेट असोसिएशनची लीग, आणि त्या लीगमध्ये दुष्यंत मानकर खूप जणांनी त्याला विरोध केला की दुष्यंत मानकर प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, सध्या कुठेतरी टचमध्ये नाही आहे. मात्र ज्या वेळेला तो बाबा टायगर्स संघामध्ये दाखल झाला, सर्वजण म्हणाले होते की दुष्यंत मानकर सारखा खेळाडू सध्या चर्चेमध्ये नाही आहे, त्याला घेण्यासाठी चुकी केली आहे. मात्र खऱ्या अर्थाने दुष्यंत मानकरने ते दाखवून दिलं त्या स्पर्धेमध्ये, आणि खऱ्या अर्थाने सर्व स्पॉन्सरांचं लक्ष वेधून घेण्याचं कार्य दुष्यंत मानकरने त्या स्पर्धेमध्ये केलं होतं. ओमकार मानकर असतील, पुन्हा एकदा पाटील साठी सज्ज असतील, समोर करण पाटील. फटका मात्र सजवायचा होता फायनलच्या क्षेत्रामध्ये, मात्र प्रचंड वेग 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 आणि वेग ही रफ्तार भरी चेंडू मात्र टाकला गेला गोलंदाज करण पाटीलच्या माध्यमातून. करण म्हटला तर या संघाचा मुख्य दावा, या संघाचा मुख्य खेळाडू ज्याला दुवा म्हणतो आपण, नक्कीच तोच खेळाडू आहे सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. आदेश पाटील यांनी जो झेल सोडली आहे, कॅप्टन होते कुठेतरी, मात्र महत्त्वाची भूमिका होती झेल घेण्याची ओमकार मानकरची. झेल सोडल्यानंतरचं त्यांनी प्रात्यक्षिक दाखवून दिलं. फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल, अमर होते तोपर्यंत एकच धावी कंप्लीट झाली आहे. 27 वरती धावसंख्या ट्रॅव्हल झाली आहे. या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्या गेल्यात. अजूनपर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात, टोटल 5 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग आतापर्यंत टाकली गेली. 4 चेंडू 5 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एक अवांतरची धाव देखील आली होती. अशा मिळून 5 धावा आल्यात. सतीश चव्हाण एक महत्त्वाचा खेळाडू आहे, अतिशय मजबूत काठीचा खेळाडू आहे, त्याला या मॅचमध्ये आपली नावाची दमखम दाखवावी लागेल. फुलटा चेंडू होता, त्याला सोडून दिला होता, मात्र लास्ट मोमेंटला कुठेतरी चांगलं यष्टिरक्षण तर झालं नाही आहे. बॅकअप चांगलं झालं फायनलच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि तदनंतर मात्र चेंडू अडवला गेला. कमलाकर चव्हाण जे आर्मीमध्ये कार्यरत आहेत, त्यांचे छोटे बंधू आहेत अर्थातच सतीश चव्हाण, आणि 14-22 इक्वेशन आलंय या ठिकाणी. मात्र हे इक्वेशन कोणता संघ आव्हानाला सामोरं जाईल की आव्हान पेललं जाईल शिरोली संघाच्या. पहा, पुन्हा एकदा स्टेप आउट तर झाले होते. करण पाटील असतील, चेंडू खाली झेल सुटणार नाहीये, कारण त्याला माहिती आहे ही विकेट खूप महत्वाची आहे आणि तो विकेट मिळवून दिली आहे. मोठा मासा गाला लागतोय. फर्स्ट विकेट डाऊन. ओमकार मानकर डगआउट असलेला स्पर्धे लास्ट टू बी पार्ट. तेरा चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. आतापर्यंत करण पाटील नावाने छाप सोडली या मैदानावरती. अफलातून कामगिरी केली आहे करण पाटीलने आणि ओमकार मानकर अफलातून फलंदाजी केली. टाळ्यांच्या वर्षावमध्ये स्वागत केले गेलं. स्वागत से करेंगे, स्वागत असं दाखवत असताना आता मात्र पुन्हा एकदा या संघाचा हुकमी एक्का, हुकमी टायगर ज्याला म्हटलं जातं, दुष्यंत मानकर मोगल्या या नावाने त्याला संबोधलं जातं. एक आक्रमक खेळाडू आहे. शेवटचा चेंडू करण पाटील. पहिला चेंडू फेस करत असताना मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि मग झेल सोडली आहे. मिळालं जीवनदान.
महत्वाचा खेळाडू होता. ही मॅच कॅच नाही तर मॅच सोडली असंच मी म्हणेन, कारण दुष्यंत मानकर यासारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे कुठेतरी जय बजरंग ओजी खरिवली संघासाठी हे हानिकारक असेल. आणि नेहमीच आपण म्हणत असतो की पकडो कॅच जीतो मॅच, हे समीकरण जेव्हा तुम्ही माइंड सेट मध्ये घेऊन चालता त्यावेळेला तुम्ही मात्र कोणत्याही मैदानावरती पराभूत होत नाहीयेत. आणि आज खऱ्या अर्थाने ही जेल नव्हे तर मी म्हणेन की मॅच सोडली आहे. फलंदाज दुष्यंत मानकरची कॅच सोडली आहे. अमर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, एक उंचपुरे असे क्षेत्ररक्षक होते, मात्र झेल सोडली आहे. मात्र करण पाटील लाजवाब, करण पाटील यांची गोलंदाजी अतिशय आक्रमक होती. लाजवाब बेमिसाल, कमाल धमाल लाजवाब बेमिसाल गोलंदाजी पाहायला मिळाली. 12 चेंडू मध्ये आता 20 धावा करायच्या असतील. 12-20 31 धावा झाल्या. 31 12-20 समीकरण असेल. प्रति षटक 10ची सरासरी गाठायची असेल. आता मात्र सतीश चव्हाण याला मात्र आपल्या बॅटची ताकद, कमाल धमाल लाजवाब बेमिसाल ताकद या ठिकाणी पेश करावी लागेल. आदेश पाटील कॅप्टन आहेत. फटका तर चांगला आहे गावकोणा क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मात्र अजय खांडेकर चुकी करतात आणि चुकीला माफी नाहीये. धावा मिळतील 4. इट्स अ बाउंड्री रोप चौका. सध्या तरी मात्र चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण करण्याची आवश्यकता आहे टीम जय बजरंग ओजी खरिवली संघासाठी. सतीश चव्हाणच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहतोय. 3 चेंडू फेस केले, 7 धावा बनवल्या त्याच्या बॅटमधून. लोअर फुल टॉस होता त्याला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पहा लाजवाब एफर्ट दाखवले करण पाटील. ज्या क्षेत्रामध्ये आवश्यकता त्या ठिकाणी करण पाटील चांगलं कामगिरी पार पाडतोय संघाचा. म्हणून तर मी म्हणतो की करण पाटील हा महत्वाचा खेळाडू आहे संघाचा. फलंदाजीसाठी गरज असताना करण पाटील उभा राहतो, क्षेत्ररक्षण करताना करण पाटील उभा राहतो, गोलंदाजी करताना करण पाटील उभा राहतो. हे खरिवलीकरांचा खऱ्या अर्थाने हा खेळाडू खऱ्या अर्थाने मान सन्मान वाढवणारा खेळाडू आहे. समोर मात्र दुष्यंत मानकर बॉलिंग ट्रॅक वरती. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. दुष्यंत मानकर समोर आदेश पाटील. बॅटच्या रडामध्ये चेंडू तर घ्यायचा होता, अगदी आला नाहीये. बॅट अगदी आला होता कारण फटका खेळून काढला एकच धावाला. या मी म्हणेन की आदेश पाटील चांगला क्षेत्ररक्षण चेंडू टाकले होते आतापर्यंत, क्षेत्ररक्षणी साथ मिळाली नाहीये. त्या ठिकाणी अजय खांडेकर यांनी चुकी केली आहे. आणि मी म्हणेन की नेहमीच आपण पाहतो चुकीला माफी नाहीये. हा डायलॉग आपण सर्वांना माहिती आहे, कारण चुकीचं तुम्हाला निरसन करायचं असेल तर कुठेतरी जीवन आवश्यक गोष्टींमध्ये आपण करू शकतो. मात्र क्रिकेटच्या पाटलावरती एक मिस्टेक गेम ओव्हर अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत असतं, कारण नॉकआउटच्या मॅचेस असतात. चुकी सुधारण्याची तुम्हाला संधी ही मिळत नसते. हा चेंडू मात्र सोडून दिला. तिन्ही यष्ट्यांना सोडून जाणारा चेंडू इनलिगल चेंडू. इट इज वाईट चेंडू, इनलिगल चेंडू आहे. पुण्यात हा चेंडू प्रस्थापित करावा लागेल. 38 धावा आतापर्यंत धावफलक लागल्यात. 9 चेंडू 13. पहा ही मॅच होती कुठे. आणि मी मगाशीच प्रत्येक जे 12वीच्या भूमिकेत आहे त्यांना म्हटलं होतं की शिरोले संघाला 51 धावा ज्या आहेत त्या कुठेतरी कमी मला वाटतात, कारण या ठिकाणी ओमकार मानकर सध्या टर्चमध्ये आहे. हा चेंडू देखील सोडून दिलाय. आता करण पाटील सोडल्यानंतर बाकीचे गोलंदाज कुठेतरी महागडे ठरले. ओजी खरिवली संघ चांगलं प्रदर्शन केलं होतं, मात्र कुठेतरी मी म्हणेन करण पाटील यांच्या गोलंदाज साथ मिळाली नाहीये. सन्मानित करमाळे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विनोदजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम. हा चेंडू देखील पाहावा लागेल. इट्स अ बाउंड्री रोप. 1 बाउन्स. चेंडू काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये. इट्स अ बाउंड्री रोप चौकार. पहा मॅच होती कुठे आणि आता आली कुठे आहे. 8 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण इक्वेशन आलंय. मी म्हणेन की खरिवली संघ कुठेतरी ज्या चुका झाल्या तुम्हाला त्या सुधाराव्या लागतील. जर सुधारणा केली नाहीये तर मात्र तुम्ही किती चांगली फलंदाजी करा.
सन्मानित ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालंय करमाळे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विनोदजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय आणि नेहमी जय बजरंग कुंदे बी संघासाठी या आयोजन कमिटीला नेहमीच त्यांच्या माध्यमातून एक मोलाचं सहकार्य देखील असतं. नेहमीच ते या संघाचे पाठीराखे म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याच विनोदजी पाटील साहेबांचं पुनश्च एकदा मी मनाच्या अंतकरणातून या मंचावरती सहर्ष स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. जातो पुन्हा आता ऑनगोईंग मॅचकडे, ज्या ठिकाणी मात्र सतीश चव्हाण नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगावतंय. 7 चेंडू 2 धावा हे समीकरण आता आलंय. मी मगाचीच प्रतीकला म्हटलं होतं की 51 धावा कुठेतरी कमी होत्या आणि खऱ्या अर्थाने प्रतीक नेहमी मी 12व्याच्या भूमिकेत पाहतो. आज खऱ्या अर्थाने कुंदेकरांनी एक 12व्याच्या भूमिकेसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जे टॉप 4 संघ असतील, ज्या 4 टॉप संघ जे येतील त्यांच्या 12th मॅनला त्या 4 चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि 4 चिठ्ठ्या उडवल्यानंतर त्यामधील एक चिठ्ठी ज्या संघाच्या 12व्याच्या खेळाडूचे नाव येईल त्याला आकर्षक शूज जे आमच्या इथे समेत आहेत त्याला आकर्षक शूज दिले जातील 12व्याच्या खेळाडूसाठी. सन्मानित दिनेशजी सुतार म्हणजे कुंदेकरांसाठी टाळ्या वाजवा. 12व्यासाठी ही महत्त्वाची भूमिका त्यांनी साकारली आहे आणि अशी संकल्पना ही फक्त कुंदेकरच करू शकतात, कारण अशा प्रकारची भूमिका कोणी आणत नाही आहे. 12व्याच्या भूमिकेची म्हणजे भूमिका ही काही अशीच असते. पण आज खऱ्या अर्थाने 12व्याच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी देखील आता या स्पर्धेमध्ये आत्ता नाही पण भविष्यात जेव्हा कुंदेकर स्पर्धा होईल तेव्हा 12व्याच्या भूमिकेमध्ये जाण्यासाठी सर्वजण तत्पर असतील. आता समीकरण आलंय 6 चेंडू 1 धाव. एकच धाव आता हवी आहे. 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स करतील का? मात्र हे कुठेतरी आता मात्र अगदी चंद्रावरनं एखादा फुल किंवा कुठलीही गोष्ट तरी काढून आणण्यासारखी आहे. शिरोले संघ सध्या मी तर म्हणेन क्वालिफायरच्या मॅचमध्ये दाखल झाला आहे असंच म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी वेल प्लेड टीम मोरिया स्पोर्ट्स शिरोले आणि हार्ड लक टीम करण पाटील आदेश पाटील आणि पूर्ण टीम जय बजरंग ओजी खरिवली संघ हार्ड लक. खूप चांगला खेळ तुमचा या स्पर्धेमध्ये राहिला आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि शिरोले संघाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि माझ्याकडनं नाव राहिलं होतं निखिल देखील आज संघामध्ये आहेत. म्हणजे आज मजबूत संघ बांधणी करून आज मोरिया स्पोर्ट्स शिरोले संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. सन्माननीय विनोदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनोदजी धनगर